कारण मला शॉकिंग गोष्ट दाखवली, अकाउंट सस्पेंड झाले म्हणून. असा 100वर काटा गेला का नाही, 100 पार झाला. आता डोकं फुटायची वेळ आली माझी खरंच. माझं 3 लाख फॉलोअरची आयडी मला डिलीट करून टाकायला लागते मला करायला. 70-80 हजार रुपये माझं अडकून येतं. $7 लाख $800 माझं फेसबुकला अडकून येतं. ती निघू शकत नाही तर. धन्यवाद. बघितले दुनियादारी फिरते. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तुम्ही सहज चालवत आहे ठार असल्यावाले. हरारमध्ये मित्रांनो, गुड मॉर्निंग. मी आहे फुटबॉल रायडर. स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आहे तारीख 19 ऑक्टोबर आणि आज सध्या मी घरी दिवाळीला आलेलो. तुम्हाला माहिती समजायला काय करायचं आहे. आज मला फेसबुकचं बघायचं, त्यासाठी मला पंढरपूरला जायचं आहे. आज फेसबुकचा लास्टचा निर्णय होणार नाही काय आहे ती, कारण की फेसबुकनं डोकं खराब करून टाकलं या. 3 लाख फॉलोवर होतं, 3 लाखाच्या वर येतं, 3,11,000 फेसबुकला फॉलोवर येतं. पण मॉनिटायझेशन ऑफ झालं आहे माझं मतानं. $800 बांधलेलं येतं आणि पूर्णपणे राडा इतका झाला आहे, म्हणजे लाईन आहे म्हणता 90 ते 1 लाखाच्या आसपास माझा अमाऊंट आहे तिथं फसलेलं आणि ती काय निघण्यासाठी तयार नाही. बघू आज आयडी तरी डिलीट होईल, नाहीतर दुसरी तरी आयडी उघडेल मी, नाहीतर काय नाही काहीतरी होईल. आई तुला काय वाटतं काय होईल? मला कसं वाटतं या ह्याच्यावर काय तर त्याला ऑप्शन सांगावं. लय मेहनत केली का ना, सोपं नाही र. केलंय की केलंय का नाही, मग हे नीट करायला पाहिजे का नाही ते युट्यूब चॅनल वाल्याने. युट्यूबचं काय दोष आहे, फेसबुक आहे काय? मग हे फेसबुक वाल्याचं काय डोकं उघडतं का नाही, डॉक्युमेंट क्लिअर आहे की म्हणावं. अगं ते फेसबुकवाला माल लावून जपलंय. कुठं आहे त्याच्या उशा, त्याला उशी दे हाताखाली नेऊन खाली. ती समजाव द्या. निघायचंय मला. दिवाळी एकदम मस्त मत केली या. चला तुम्हाला दाखवतो दिवाळीत आहे ना काय केलंय. दाखवू काय? उघडे करून दाखवायला लागतं इथं काय. ही अनारशी तुमच्या घरात आहे. ही बघा अनारशी आहे ना कशी गेली त्या. हे का मला सांगा काय आबरू खातोय माझी यार, मला येत नाही करायला ते, पण केलंय आहे ना अनारशी केलं त्या. नाही खरं सांगतो मला, माझ्या आईला लय भारी जुळतं खायला. ही दिसायला बरं नसतो पण ही खायला इतकं टेस्टी का नाही. मी सकाळ खाल्ली ती 2च पोट भरलं खाऊन. खरंच पोट भरलं माझं. चिवडा तर लय अप्रतिम आहे आणि गरीबाच्या घरामध्ये जेवढे बी खाचाल तेवढे एकदम पोट भरून खाचाल. सध्या मी डाईटवर आहे, 1च भाकर खातो, जास्त खात नाही. माझं म्हणणं येतं आहे की ह्या घरावर आपल्या लाईटिंग लावावं. त्या संध्याकाळच्या माझ्या भावाला पण बोलून घेतलं आहे माझ्या. तर मला कमेंट करून सांगा इथनं आपण हे केलं पाहिजे का, लाईट लावल्या पाहिजे का. माझं म्हणणं येतं की आपण लाईट लावल्या पाहिजे. कशामुळे? कारण की आपण अजूनपर्यंत घरावर नाही लाईट लावल्या. तर माझं म्हणणं येतं हिथनं एकदा तरी इथं लाईट लावा, त्या 3-4 माळा इथं लावा, त्या मस्तमध्ये एक खंदीर लावा. तुम्ही कमेंट करून सांगा आपण काय केलं पाहिजे. उद्याला ही व्हिडिओ अपलोड करणार, त्यामुळे मला लवकरात लवकर सांगा की ही लाईट लावल्या पाहिजे का. आता मी निघतो टेंभूर निघाल्या साईडला. चला. तर ही जाणारा टेंभूर निघाल्या आमच्या गावाकडला असा काहीतरी रस्ता आहे. आता मला त्यातला टेंभुरीला जायचं आहे, ईश्वर भावकडे जायचं आहे. ईश्वर भावपासून मग नंतर मला निघायचं आहे. सायकलीचा अजून काहीच तपास नाही, कारण की अजून सायकल तिकडून निघलेली नाही. आज 19 ऑक्टोबर आहे. आपण सायकल लोड केली होती 15 ऑक्टोबरला. म्हणजे सायकल जरी ठेवली होती ती म्हणली पण होती मला ट्रेन कधी येईल काय सांगता येत नाही. पण बांद्रा टर्मिनलची ट्रेन येणार नाही, बांद्रा सुपरफास्ट एक्सप्रेस. तर त्या ट्रेनमध्ये आपली सायकल येणार आहे या चंदीगडमधनं मुंबईला. तर आता बघू आता केव्हा येते सायकल केव्हा नाही. आज मी आता काय करणार थोड्या वेळानं जसं मी टेंभुरीत जाईल का नाही त्यावेळेस आता मी मोबाईलमध्ये ट्रेनचा नंबर मी मागून घेतला आहे. ट्रेनचा नंबर टाकून बघतो ट्रेन कुठं या. जर का ट्रेन जर का आपली मुंबईकडे जर यायला लागली असेल तर हमखास आपली त्यातमध्ये सायकल असणार आहे. म्हणजे मग आपलं जे मुंबईमधलं जे आपलं भाव आहे तुषार भाव, त्यांचा स्टाफ जे आहे ना तुमचा हॉटेलवाला, तिथे तो सायकल उतरवून घेईल. त्यांना त्या दिवशी मी चिठ्ठी देऊन टाकलेली त्या दिवशी तिथं. आणि असं काय तर रस्ता आहे आमच्याकडला. रस्त्याचं काम व्हायला चालू आहे. वा 10 वर्षाच्या आतमध्ये पहिल्यांदा काम व्हायला लागले रस्त्याचं. गेला माणूस तो दे आता. माणूस कुठं आहे? हां आता इथंच होतं ना. मला तर म्हणलं मी दुकानात निघालो या. फायनली माणूस आलेला आहे. आता माणूस आलेला या 8 वर्षापूर्वी जमान्यात गेला आहे माघारी. आणि मी आता निघालेलो या गाडीची चेक राहणार, कारण की अजून मी गाडीवर हातच नाही मारला. आणि बाबा लागला चष्मा घालायला. काय झालंय डोळ्याला चष्मा लागला काय?
असल्या माणसाला जर चष्मा लागला तर विचार करा तुम्ही, तरुण पिढी किती मोठ्या धोक्यामध्ये सलग निघालेली. तुम्ही विचार करून मला कमेंट करून सांगा लवकर. ह्याच्यामुळं मी आलो होतो आधी लॅम्बोर्गिनी आणि ह्याच्याशिवाय एक सांगतो तुम्हाला, ह्याच्याशिवाय मजाच नाही. म्हणजे मला हे कडल्या भागात आलं का ना, हे गाडी मला चालल्याशिवाय मला दमच निघत नाही कसाच. हाय का योगा मग फुल इशी करायचा हो का असा सरा तिकडे ईशल भाऊ काय म्हणत असतात, काय विचार नाही करायचा तिकडे. काय त्या माणसाला मला बोलायचे बोलू द्या. मला गाडीत बसल्याशिवाय मला नाही बरं वाटत ह्या गाडीत. अशी गाडीच आहे ही मला लई आवडती गाडी. मला गाडी चालवा द्यायला ईशाल भाऊला विचू पहिल्यापासूनच. शेट हे मोबाईलचं पॉवर बटन खराब झालं की 45 रायडर हो. लय फिरला राव तुम्ही पण टेंगुर्णीचं तर नाव मोठं केलं त्याला. धन्यवाद 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 धन्यवाद. तरी भाऊ आपल्याला पहिल्यापासून फॉलो करतो या. एक नंबर कॅमेरा चालू आहे भाऊ. कॅमेरा चालू आहे मग का? काय? मी पण दिसणार का त्यात? यूट्यूबच्या ब्लॉगमध्ये दिसणार की 100% काय? 100%. माफ करा मी तुम्हाला जास्त करून तर असं गाडीवर दाखवतोय, कारण की मी सलग पळापळीमध्ये आहे इकडं आणि तुम्हाला दाखवतो की गावाकडं आल्यानंतर ना गावाकडलं माझं काय म्हणजे कसं आहे, गावाकडलं वातावरण कसं असतंय तुम्हाला दाखवतो. पळापळ किती असते. आज हे फेसबुकचा निलाव लावून टाकणार मी, काय भिऊ दे आज. सांगतो काय नाही अडचण. काय भाऊ इथं बोला. लावा एक गाडी हो. तिथं लावायची का? या की इकडे साहेब टप्पर आउट होतो. तुम्ही सहज चालवत आहे ठार असल्यावाले. काय गेलं दगड इथं मध्येच टाकले टिंबुर्णी होय. माझ्या गाडी हातात द्यायचं म्हणलं की ईशालभाऊचं गाडी इथं राहत नाही. ईशालभाऊचं गाडीच बाहेर यायला बघता येईल की ईशालभाऊ का नाही. नाही काय चला पंढरपूरमध्ये आलो. पंढरपूरमध्ये झाडं कापून मोठी झाडं कापतात. बाहेरच्या देशामध्ये बाहेरच्या राज्यामध्ये लोक झाडं लावतात, आपल्या राज्यामध्ये लोक झाडं कापतात. आणि झाडं कापीमुळं की ऊन वाढलं या आणि दुष्काळ परिणाम जे होते ना, ही समजा ही झाडं कापण्यामुळे होतात या. आपल्या महाराष्ट्रामधल्या माणसाला मी रोज आणि नेहमी सांगतो बरं का, झाडं कापू नका, झाडं कापू नका नेहमी सांगतो मी. रस्त्यामध्ये आलेली झाडं ठेवली ती माणसांनी. मी इकडे गेलो इंदोरच्या साईडला गेलो होतो. हायवेच्या मधोमध लिंबाचं झाड होतं मोठं, किती 100 वर्षापूर्वी झाड होतं. झाड हाय ठेवलं होतं ती. गाडी लावली पार्किंगला इथं. ती मी निघालो दर्शनाला. इथं मोफत पार्किंग आहे ना, इथं लावली. दर्शन करून येऊ आणि मग नंतर सांगोली का साईडला जाऊ आपण. धन्यवाद. इकडे आलतो आता दर्शनासाठी आलतो, माहित नव्हतं इथं भेटलेली म्हणून. इथं भेटली, भारी वाटतंय समजा सगळं भेटून. आणि इथं छोटासा हार घालून एक धन्यवाद. भारी वाटतंय. कसं बघताय वाटलं होतं भेट होईल. आलो भाऊ भेटलं, ह्यांच्यामुळे भेट झाली बरं घरी. खरंच भारी वाटतं या. आणि लय गोड माणसं आहे ती, लय गोड माणसं आहे ती. भारी वाटतंय खूप जास्त समजा सगळं भेटून बोलून. एकदम मला वाटलं गर्दी असेल पण गर्दी नव्हती. दर्शन एकदम भारी झालं माझं, एकदम मस्त दर्शन झालं. आता चला जाऊ एकदम फेरावाऱ्याने एकदम मस्त मध्ये समजा सगळं भेटून भारी वाटतंय. आपल्या महाराष्ट्रातली गोड प्रेमळ माणसं भेटते ती. असं वाटतंय भारी वाटतंय ना, भारी वाटतं ना भेटून. सरपंच धानोऱ्याची. बरं 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 सरपंच आपण धानोऱ्याची आळंदी. छान 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 भारी वाटतं भेटून. आम्ही त्यांचे व्हिडिओ खूप पाहिलेले आहेत. जवळपास भरपूर असं भारत भ्रमण केलेलं आहे. विशेष म्हणजे सायकलवर प्रवास केलेला आहे. किती किलोमीटर झालं? 30,000 30,000 किलोमीटर. चांगलं गोड बोलतो. त्यांचं अभिनंदन करतो. लय दुनियादारी फिरते. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अरे लय दुनिया म्हणजे लय फिरलेले. प्रवास केला एवढा आम्हाला भारी वाटलं तिकडे लावून गेल्या. हो चालतंय चालतंय. तुम्ही इकडे कसं काय आला? कधी आला तुम्ही? जागा भेटते, समजी भेटते ते. खरंच असं मला वाटलं पण नव्हतं मला भेटतील इतके. भरपूर जण भेटते या. तुम्ही पण बघताय ना, कसं काय वाटतं बघायला? बाहेरचं लोकेशन कसं काय आहे? हे पण बघतात. इतकं जास्त भारी वाटलं का नाही तुम्हाला? खरंच खोटं बोलत नाही. अहो किती माणसं भेटली मला, लय माणसं भेटले तरी बऱ्याच माणसांचा व्हिडिओ नाही काढला, कारण की गर्दी लय जास्त जमायला लागली ना तिथं. त्यामुळे मला काय करता येणार नाही तितकं.
त्यामुळे मी तिथनं लवकर टाकलो आणि गाडीकडे आलो आधी आणि आता निघालो सांगोलीकडल्या साईडला आपल्या दोस्ताकडं. चला गाडी लय पॉवरफुल आहे बरं का माझी, सावध राहा समजी. नरडत आपल्याला तर चॅनल करून टाकले त्यांचं उडवलं. कार्यकर्ते आलेले आहेत एकदम मस्त मध्ये ही बघा नीट करायला. आणि भाऊनं म्हणून मला सकाळ मला शॉकिंग गोष्ट दाखवली, अकाउंट सस्पेंड झाले म्हणून. असा 100 काटा गेला का नाही, 100 पार झाला. आता डोकं फुटायची वेळ आली माझी, खरंच एक लय बेकार वाटायला लागले. नाही होईल होईल होईल. हा 3 महिन्यात पेमेंट 100% येणार. आता 3 महिन्यावर झाली की आपण. नाही आता ही सस्पेंड असं पडले ना. मला प्रोपलाइट रिस्क म्हणून ऑप्शन आले मला. बरं म्हणजे ती गाद आपल्याला ही केलेलं ती तसं म्हणजे कुठला जरी एखादा असा शब्द बोललो तर ते होतंय का? म्हणजे मेला मारणार इथं आलंय मरतय जेवढ्या यातून चालू असं. तिथं हा किती म्हणलं असं. मला वाटतं ती सायकल ती इकडे साईडला भावांना आता घरी आलो होतो आणि एडिटिंग करावं म्हणलं. एडिटिंग करताना एक लय मोठा एक सीन झाला, तुम्ही आतापर्यंत व्हिडिओ तर बघितला. पण हे आल्यानंतर मी 24 तासानंतर ना एडिटिंग करत होतो मी. तर इथं मला काय ना, इथं मी काल एका फटाका स्टोअर गेलो, तिथे एक जणांना माझा कॅमेरा घेतला होता, हे दाखवतो तुम्हाला. कॅमेरा घेतल्यानंतर काही सेटिंग हलवली, तिथनं पुढं जी फ्रेम रेट बदलला. हे बघा आता हे घेतो हे हे डायरेक्ट असं म्हणता या, हे येत नाही. आणि त्याच्यावरचं इथलं जर कुठलं घ्यायचं म्हणलं नाही, इथलं कुठला पण हे येतो आरामात आला हे. तर एक सीन होऊन बसला आहे. ह्याच्या पुढचा व्हिडिओ मला काही येणार नाही द्यायला, कारण की ती सेटिंग हल्ल्यामुळं तिथनं पुढं व्हिडिओच्या नाही. फेसबुकचं जे अकाउंट होतं नाही, फेसबुकचं अकाउंट माझं पूर्णपणे कामात नाही गेलं आहे. फेसबुक अकाउंट माझं फेसबुकवाल्यांना सस्पेंड करून टाकलं या, माहीत नाही कशामुळे केलं ती, काय त्यातनं चुकी झाली. आणि हे कोणी त्याला अप्लाय करतो तर ते अप्लाय पण घेत नाही. तर फेसबुकवाल्यांना ही समजायत जास्त मोठी चुकी केली. यूट्यूब ह्याच्यापेक्षा लाखाने बरं दमाने देतं आहे, पण एकदम क्लिअर देतं या खरंच. आणि माझं तर म्हणणं फेसबुकवर जास्त करून चॅनल खोलायचं असतं मनापासून विचार करून खोला, कारण काय माणसांना ना हे जर पैसे घेत नाही तर आता तर वरवर अपडेट खूप जास्त यायला लागले, त्यामुळे भरपूर ताप व्हायला लागला या क्रिएटरांना. तर एक सांगतो भावना, मी दुसरं अकाउंट उघडायला लागलो या. दुसरं अकाउंट आज किंवा उद्या उघडून जाईल माझं. तर खूप जास्त जमेला या. माझं 3 लाख फॉलोअरची ID मला डिलीट करून टाकायला लागेल. लय मोठा ताप आहे, काळजात दगड ठेवून लागते मला करायला. 70-80 हजार रुपये माझं अडकून येतं, $800 माझं फेसबुकला अडकून येतं, ती निघू शकत नाही. तर हे लय माझ्यासाठी मोठा प्रॉब्लेम आहे, खरंच खोटं बोलत नाही. आणि 2-3 देश फिरून जर एवढं फॉलोअर्स मी गेन केलं आणि त्यानंतर ना अजून एवढं पैसे बनलं, ती पैसे सोडून दिले लागते, तर लय बेकार परिस्थिती. माझ्या एका एकरातलं ऊसाचं 1 वर्षाचं बिल 2 वर्षाचं बिल 1 वर्षाचं 2 एकराचं ऊसाचं बिल माझं तेवढं अडकून बसलं आहे. ही खरंच माझ्यासाठी खूप मोठी दुःखदायक गोष्ट आहे. आई तर लई टेन्शनमध्ये आहे माझी. जाऊन दे म्हणलं आहे, हातातलं गेलं म्हणून नशिबातलं कुठं जात नाही. तुम्हाला सर्वांचं प्रेम आशीर्वाद जाऊन द्या. बहुतेक पुढल्या ब्लॉगमध्ये मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक पण देईन, नाहीतर ह्याच देईल जर फेसबुकचं अकाउंट माझं नवीन उघडलं तर. भावांनो असा काहीतरी व्हिडिओ होता. जर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला करा लाईक, चॅनलला करून टाका सबस्क्राईब. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत भावांनो टाटा बाय बाय. हर हर महादेव. जय हिंद, जय भारत. हर हर महादेव, जय महाराष्ट्र.